आपण कोणतंही नाव न जाहीर करता तुम्हाला यातलं कोणतं फ्रूट बघायला आवडेल हे मला तुम्ही फक्त फळांची आवडेल मला बघायला आणि जर नसेल आवडेल. नमस्कार, मी सायली आणि तुम्हाला शब्द दिल्याप्रमाणे मी आलेली आहे प्रभाग क्रमांक 41 मध्ये उंडरी चौकाच्या मध्ये. इथे काही नागरिक आहेत तर त्यांच्यासोबत आज आपण संवाद साधणार आहोत. सर, तुमचं नाव? माझं नाव सागर पवार. सर, किती वर्ष झालं तुम्ही इथे राहता? मी 10 वर्ष झाले इथं आहे राहतो. तुम्हाला असं वाटतं का, आता मागच्या म्हणजे इलेक्शनमध्ये तर इथे नगरसेवक नव्हते, तर तुम्हाला येणारा चेहरा कसा हवा आहे? नाही, तर खूप सारे विषय प्रलंबित आहेत अजूनही. त्याच्यावर काम करणारा कोणतरी हवा आहे, कारण आश्वासन देणारे खूप असतात पण काम करणारे कमी लोक असतात. तर जो कोण येईल, इकडे पाणीचा खूप मोठा प्रश्न आहे, इथे ड्रेनेजचा खूप मोठा प्रश्न आहे, रस्त्याचा खूप मोठा प्रश्न आहे. जे कोण येईल त्याने ते फक्त म्हणजे मी प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा एवढीच इच्छा आहे. कारण ते जर केलं तर मला वाटतं इथून पुढे पण त्यांना चान्स मिळेल, म्हणजे ते जिंकून येतील नेहमी, कारण ते प्रलंबित प्रश्न आहेत आणि मूलभूत प्रश्न आहेत, त्यामुळे ते व्हायलाच पाहिजेत. अच्छा, म्हणजे जे मूलभूत प्रश्न इथे सोडवतील त्यांना तुम्हाला बघायला आवडेल. ती म्हणजे ही पहिली निवडणूक आहे इथे. जो कोण पहिला येऊन काही इम्पॅक्ट करू शकेन तोच इम्पॅक्ट म्हणजे पुढच्याला देखील एक एक्झाम्पल सेट होईल. तर त्यांना खूप भारी चान्स आहे ॲक्च्युली इकडे येऊन काहीतरी स्वतःचं नाणं म्हणजे टू प्रूव्ह देअर मेटल. ॲक्च्युली दे कॅन कम हिअर, दे कॅन प्रूव्ह देअर मेटल्स अँड दे कॅन मेक शुअर दॅट पीपल लिव्ह हिअर हॅपीली अँड दे विल रिस्पेक्ट. अच्छा, आय एम सॉरी, पण त्यांना तेच खूप महत्त्वाचं आहे की ते इकडे आल्यानंतर जिंकून ज्यावेळी येतील त्यावेळेस त्यांनी ह्या प्रभागाचं चांगलं नेतृत्व करून इकडे जे काही मूलभूत प्रश्न आहेत त्यांच्यावर जर तोडगा दिला, आणि जसं मी सांगितलं रस्ता, ड्रेनेज किंवा लाईट खूप इथे जाते, या सगळ्या गोष्टी जर त्यांनी हे जर सॉल्व्ह करू शकलेत तर मला असं वाटतं की इथून पुढे देखील जेव्हा केव्हा निवडणूक होईल ह्या लोकांनाच म्हणजे निवडून लोक देतील. ओके सर, मग आता तुम्ही पहिल्यांदा मतदान करणार आहात या प्रभागामध्ये, तर तुम्ही मत करताना पक्ष बघणार आहात का माणूस बघणार आहात? मी तरी पक्ष न बघता माणूस आणि त्यांनी आत्तापर्यंत काही जे कामं केली आहेत ते नक्की बघेल, कारण खूप सारे कामं इथं काही लोक त्या पदावर नसताना देखील त्यांनी कामं केलेली आहेत. तर ते आधी बघेल आम्ही आणि मग त्याच्यानुसारच वोट कराल. म्हणजे मी, माझी वाईफ किंवा माझ्या घरातले जे कोण आहेत आम्ही तेच बघतो की याच्या आधी तुम्ही काय केलं आहे. ज्यावेळेस तुमच्याकडे पदही नव्हतं त्यावेळेस तुम्ही कसं काय केलं ते आम्ही नक्की बघू पहिले. सर, आता आपण एक जाता जाता छोटासा गेम खेळूयात. इथे मी तुम्हाला काही फ्रूट्स दाखवणार आहेत. फ्रूट्स म्हणजेच उमेदवार असणार आहेत इथले सगळे 41 प्रभागामधले. आपण कोणतंही नाव न जाहीर करता तुम्हाला यातलं कोणतं फ्रूट बघायला आवडेल हे मला तुम्ही फक्त फळांची नावं सांगा. खाली घेता का? म्हणजे हो, ओके. डाळिंब आवडेल मला बघायला, आणि डाळिंब जर नसेल तर आंबा आवडेल. हे 2 जण आम्हाला आवडतील.